अरे मित्या, हा अरे झोपलास काय? काय आलं? अरे इंटरव्ह्यूची तयारी? अरे हो इथे सोबत माहिती होतं. आणि करायची गरज आहे? ओके साहेब. ओके रेडी ना? या. हॅलो गाईज, वेलकम टू मुंबई के वंदे. आणि आज आपला फर्स्ट एपिसोड स्टार्ट होतोय, राईट? सो तुम्हा सगळ्यांना एक्साइटमेंट होती की काय असणार एपिसोड, कुठल्या व्यक्तीसोबत असेल, काय असेल एक्झॅक्टली. सो तुमची एक्साइटमेंट आणि तुमचा वेटिंग पिरियड संपलेला आहे. आणि आज आपण एका अशा पर्सनॅलिटीला बोलवलेलं आहे, म्हणजे अशी एक पर्सनॅलिटी जिने आपल्याला सगळ्यांना वेगवेगळ्या भूमिकांमधून अनेकांना खूप पोट धरून हसवलं आहे. सो अशी एक पर्सनॅलिटी जिच्या आयुष्याचा जुगाड आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जिने आपल्या नाट्य क्षेत्रात आणि सिनेसृष्टीत आपले दमदार ठसे उमटवलेले आहेत. अशी दमदार अभिनेत्री जिचं आज मुंबई के वंदे या शोमध्ये आम्ही स्वागत करणार आहोत, ती आहे विशाखा सुभेदार. नमस्कार मॅम. म्हणजे मला कळतच नाही, म्हणजे मी तुमच्याशी काय बोला. म्हणजे आधी पहिला मला एक पिंच करा की बघा. हा खरंच बघा. हा खरंच. हाय मीच आहे. अच्छा मॅम, म्हणजे ना मला तुम्हाला बघून ना एक डायलॉग आठवतो, एक असा सैराट मूवी आला तर त्या पिक्चर मधला एक डायलॉग आठवतो. बोलू? मला खरंच वाटत ना तू इथे आल्याने माझ्यासमोर बोलते ती. खरं नाही वाटायला काय झालं? मी खरंच आले. तुम्ही तुमचा वेळात वेळ करून आमच्या मुंबई के वंदे मध्ये आलात फर्स्ट ऑफ ऑल. सो त्यासाठी आधी मी तुम्हाला एक वेलकम नोट देतो. सिरियसली गॉड ब्लेस यू. आणि असंच तुमचं आयुष्य फुलासारखं एकदम खूप फुलून राहू. सो मॅम रेडी आहात? येस. आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला? नक्कीच. बापरे, खूप जडजड प्रश्न असणार का तुमचे? नाही, असं काही नाहीये. माझ्या एवढे नाही ना? ओके. सो माझा फर्स्ट क्वेश्चन असा आहे की आता तुम्ही एवढ्या मोठ्या ऍक्ट्रेस आहात. नाही मोठी, तरी पण आमच्यासाठी तरी मोठाच ऍक्ट्रेस आहात. सो एक आवड कशी काय निर्माण झाली म्हणजे अभिनयाची आवड ऍक्च्युली लहानपणापासूनच होती. लहानपणी सतत आरशात बघत राहणे, मेकअप करणे, नट्टापट्टा करून मुरडणे, हे सगळं लहानपणापासूनच होतं. माझ्या वडिलांना या क्षेत्राची खूप आवड होती. म्हणजे माझे वडील अतिशय सजग प्रेक्षक. म्हणजे प्रत्येक नाटक चोखंदळपणे पाहणे, त्याच्यातलं वाचन उत्तम होतं त्यांचं. फार सुंदर वेगवेगळ्या कथा कादंबऱ्या ते वाचायचे, सांगायचे, बोलायचे. त्यामुळे एक नकळत आवड निर्माण होत गेली. आणि ती फुलराणी, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला यासारखे नाट्यप्रवेश त्यांनी माझ्याकडनं बसून घेतले होते. तर आणि नंतर नाट्य शिबिरांमध्ये मी गेले की सुभा देशपांडे किंवा जयदेव भट्टंगडींच्या नाट्य शिबिरांमध्ये मी गेले. त्याच्यामुळे मला बरंच त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. शब्दोच्चार स्पष्ट, बॉडी लँग्वेज उत्तम, या सगळ्यांचं बाळकडू मला वाटतं आम्हाला तिकडे मिळालं. त्यामुळे आज असं टेन्शन येत नाही. आणि दुसरी गोष्ट, मी डान्स फार लहानपणापासून करायचे. आणि माझी डिग्री म्हटलं, माझी पदवी अभ्यासक्रम जो आहे तो डान्समध्ये झालाय. भरतनाट्यममध्ये मी डिग्री घेतली. त्यामुळे नृत्य, अभिनय प्लस नाट्य हे छान असं हा. म्हणजे लहानपणापासून नृत्य केलं, मग नाट्य शिकलं. नृत्य नाट्य संयुगात नाट्य घडते. खूप सुंदर सुंदर. म्हणजे आता तुम्ही आतापर्यंत, म्हणजे आम्ही सगळ्या व्ह्युअर्सला माहितीये की विशाखा सुभेदार ही एक सेलिब्रिटी म्हणून आम्ही ओळखतो तुम्हाला. पण ऍज अ हाऊस वाईफ, ऍज अ आई म्हणून तुमचा काय? भयंकर आहे मी आई. माझा मुलगा सांगू शकेल या प्रश्नाचं उत्तर की मी कशी आहे. मी खूप स्ट्रिक्ट आहे काही बाबतीत. मला ते तसंच लागतं. आता काय होतं, प्रवासानी आणि दिवसभराच्या कामाने मला स्वतःहून काही गोष्टी करता येत नाही. त्याचं फार दुःख वाटतं मला. तर त्या सगळ्या गोष्टी माझ्या लेकाने फॉलो कराव्यात, माझ्या नवऱ्याने त्याला सांगावं, शिकवावं, असं माझं फार म्हणणं असतं. पण कसं असतं, आई घरात नसल्यामुळे थोडी मुलं नाही म्हटली तरी थोडीशी अस्ताव्यस्त बेशिस्त सारखी वागतात. तसाच माझा मुलगा आहे असं मला वाटतं. तरी सुद्धा तो खूप समंजस आहे आणि ऍडजस्टेबल आहे, समजूतदार आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी घरात नसताना सुद्धा तो छानपैकी घर सांभाळतो. मला असं काही कुठची गोष्ट कुठेही वापरलेली नाही आवडत. त्यामुळे तशी मी आई खूप स्ट्रिक्ट आहे. माझी आई सुद्धा खूप स्ट्रिक्ट होती. माझे बाबा पण तसे कडकच. त्याच्यामुळे आम्ही असे सगळे
कट्टर आहोत काही काही गोष्टींमध्ये. म्हणजे मी कदाचित ऍक्ट्रेस वगैरे झाले नसते तर कदाचित मिलिटरीमध्येच गेले असते. अरे वा. सो मॅम आतापर्यंत तुम्ही एवढी नाटकं केली, सिरियल्स केली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिला मिळालेला पुरस्कार आणि मटा सन्मान पण तुम्हाला मिळाला, सर त्याबद्दल काही आम्हाला शेअर करा ना. सगळ्यात पहिले मिळालेला पुरस्कार म्हणजेच मटा सन्मान. नंतर मला एक डाव भटासाठी विचारणा झाली माझी. एक डाव भटाचा माझ्या पूर्ण करिअरमधलं म्हणजे जे काय आतापर्यंत थोडंफार झालंय त्या करिअरमधलं माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरलं असं म्हणेन मी. काही एक प्रयोग झाल्यानंतर परीक्षक येऊन गेले, नंतर मटा सन्मान नामांकन जाहीर झाली, तर मी खूपच नवीन होते या सगळ्या नाट्यसृष्टीतल्या सगळ्या लोकांसाठी सुद्धा की अरे कोण विशाखा सुभेदार, कोण विशाखा सुभेदार. मला अजून किस्सा आठवत होतो. मानांकनाच्या वेळेस मला पासेस पण नव्हते रामबंधूंचे माझ्याकडे, म्हणजे त्यामुळे मला मानांकन मिळणार आहे किंवा नाही हे सुद्धा मला कळलं नसतं. जर माझी एक रामबंधू मध्ये माझी एक मैत्रीण कामाला होती तिथे, मग तिनं मला पासेस दिले. माझ्याकडे तुला सांगू का, त्या फंक्शन साठी जायला साडी पण नव्हती. मला अजून माझ्या आयुष्यातली पहिली महाग साडी मी तेव्हा घेतली होती. 1200 रुपयाची साडी मी तेव्हा घेतली होती, खूप महाग साडी, की नाही आपण छान साडी घेऊन वगैरे नेसून वगैरे जाऊया. सो काही ते दिवस आठवले की असं वाटतं की. आणि मग तिथे मानांकन जाहीर झाली तेव्हा असं वाटलं की अरे हे मिस केलं असतं तर गंमत नसती आली. तर नशीब त्यावेळेस आम्हाला घुसायला मिळालं, जायला मिळालं. आणि मग मानांकन जाहीर झाली तर मला वाटलं हेच आपलं बक्षीस आहे, कारण का माझ्याबरोबर कॉम्पिटिशनला सुप्रियाताई होत्या पिळगावकर आणि निवेदिता सराफ आणि मी, म्हणजे दोघी तब्बल ग्रेटच. त्याच्यात विशाखा सुभेदार कुठेच स्टँड नव्हते. आणि मटा सन्मान अचानक त्या वर्षीचा मलाच मिळाला, त्यामुळे माझ्याही आयुष्याला कलाटणी होती. सृष्टीमध्ये पण असं झालं की अरे एकदम नव्या माणसाला कसं काय बक्षीस मिळालं, असं म्हणून मला तो सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. म्हणजे दॅट वॉज अ फॅब्युलस डे इन माय लाईफ. म्हणजे त्याचं काही शब्दांकन नाही करता येणार. इट वॉज ग्रेट प्लेजरेबल मुमेंट. तुम्ही म्हणालात की कोण विशाखा सुभेदार, जेव्हा सुरुवातीला नवीन होता तेव्हा, पण आता अच्छा विशाखा सुभेदार अशी लोकांचे रिॲक्शन्स असतात, कारण की तुम्ही एवढ्या दमदार भूमिका एवढ्या वटवल्यात की आता तुम्ही मराठी चित्रपटातून तुम्ही हिंदीकडेही वळलात, म्हणजे कॉमेडी सर्कस केलं. त्यानंतर आता आपल्या बॉलिवूडच्या क्वीन सुंदरी रेखा त्यांच्यासोबतही तुम्ही मूवी केला सुपरनानी. सो तो एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे 9 दिवस मी त्यांच्याबरोबर काम केलं, म्हणजे एकही दिवस मी जमिनीवर नव्हते. साहजिकच आपल्या समोर एवढी सुंदर उभी आहे, एकही दिवस जमिनीवर नव्हते मी. पण पहिल्या दिवशी जे काम केलं त्यावेळेस मात्र पाय जमिनीवर होते. म्हटलं काही झालं तरी फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. मला काही माझा पहिला सीन झाला तरी तो उत्तमच द्यायचा आहे. ऍक्च्युली त्या फिल्ममध्ये माझा एकच सीन होता, म्हणजे तो सुद्धा ज्या दिवशी शूटिंग होतं त्या दिवशी शर्मन आणि एक ती हिरोईन त्यांच्याबरोबर तो सीन होता. तर मला असं वाटलं की रेखाजींबरोबर नाही काम करायला मिळालं आपल्याला, रेखाजींबरोबर काम नाही केलं. आणि मग ज्यावेळेस त्यांनी मला फोन केला प्रोडक्शन हाऊसमधून, तेव्हा सांगितलं की विशाखा जी आपको हमने वालक पालक में देखा है और उस हिसाब से हमने ये कैरेक्टर के लिए आपको कास्ट किया है, लेकिन वी आर वेरी सॉरी, देयर इज ओनली वन सीन फॉर यू बट यू विल लाइक इट टू प्ले. म्हटलं येस आय विल डू इट, व्हॉट इट्स. तर सांगितलं कामवाली आहे, रेखाजी आहे. म्हटलं मग मी काही करेन. मी काही करेन, कामवाली वेळ ठीक आहे म्हणजे ते काही करेन. मग तिथे कळलं की रेखाजींबरोबर माझा सीन नाहीये. तर मला असं खट्टू व्हायला झालं. म्हटलं शेट्या. त्यानंतर कट्टू 6-7 महिने गेले, तो सीन झाला. मला त्यांचा फोन आला की विशाखाजी और 8 दिन लगेंगे. म्हटलं 8 दिन क्यों? आपके 12 सीन हो गए हैं, आपका काम बढ़ गया है. तर मी म्हटलं क्या सर क्या बात कर रहे हो? तर ते म्हटले की हाँ और सारे के सारे 9 सीन आपके रेखाजी के साथ है. त्याच्यानंतर तर म्हणजे सगळंच एकच झालं होतं माझ्यासाठी. म्हणजे बाप रे. शूटिंग सुरू झालं तर पहिला सीन मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दिला सगळ्यांच्या समोरचं. म्हटलं चांगलं व्हायला पाहिजे. त्यानंतर त्यांना इतकं काम माझं आवडलं, तर त्या इतकं सुंदर मराठी बोलतात. एकतर तू कुठे राहतेस आणि घरगुती आपण कशा गप्पा मारतो, तुला काय आवडतं, मला हे आवडतं. आणि मला अजूनही असं काहीही एक वाक्य आठवत नाही. मला फक्त त्यांचा चेहरा
त्यांचा हाताचा स्पर्श म्हणजे सलामी इश्कवाले जे हात आहेत ते या हातांना स्पर्श झालाय म्हणजे अरे देवा. शेवटच्या दिवशी मला रेखा मॅमनी बोलवलं व्हॅनिटीमध्ये. गेले आतमध्ये तर त्यांनी असं एक छान अशी कागदी पिशवी माझ्या हातात दिली आणि मला बसवलं बॅट करके आणि अशी पोटली छान अशी बाहेर काढली आणि एक ब्लॅक कलरची कांजीवरम माझ्या अशी खांद्यावर ठेवली. दिखा तो कैसी लग रही है, देख आईने में कैसा लग रहा है. नंतर त्यांनी स्वतःचा एक फोटो दिला मला, त्याच्यावर त्यांनी ब्लेसिंग्स मागे लिहून दिलं आणि ते मला वाचून दाखवले. डिअर विशाखा असं करून मला सगळं लुक रुक मी तुझे पडके दिखाती हूं असं म्हणून त्यांनी मला वाचून दाखवलं. आणि हे सगळं त्यांनी परत गिफ्ट रॅप केलं. मैं ऐसी गिफ्ट रॅप करके सबको देती हूँ असं वगैरे करून त्याने ते माझ्या हातात दिलं. आणि आताही कधीतरी पटकन त्या फोन करतात असा, त्यामुळे मी अशी रेखाजी रेखाजी असा फोनवर नाव आलं तरी असं वेळ लागल्यासारखं होतं मला. कोणाचा विश्वास नाही बसत या सगळ्या गोष्टी. चल ती कुठे फोन करत असेल तिला, पण अरे हा करतात त्या. मला एकदा ड्राईव्ह करत होते मी तेव्हा त्यांचा फोन आला. रेखाजी मला कळेल ना आता मी काय करू. मग मी गाडी फटफट फटफट साईडला गेली. हां मॅम असं करून तरी फक्त एकच वाक्य कैसी हो बच्चा, तरी मैंने वो सीडी देखी बहुत बढ़िया किया है एवढंच त्यांनी बोललं आणि एक खूप झालं माझ्यासाठी. सो गाईज तुम्ही टीव्हीवर ज्या सेलिब्रिटीजना बघतात, सिरियलमध्ये म्हणा पिक्चरमध्ये म्हणा, तर ते जे ऍक्टिंग करत असतात तर आपल्याला असं वाटतं की रिअल लाईफमध्ये पण ते तसे असतील, तर नाही, ऍक्च्युली ते वेगळे असतात. सो आपण लाईव्ह बघण्याची प्रत्येकाला एक इच्छा असते. तसं विशाखा मॅम आता आपल्यासोबत आहेत, त्यांनी बऱ्याच सिरियल्स केल्यात, बरेच मूवीज केले. आम्हाला अशी कुठली तरी 1-2 सिरियलची प्लीज एक छोटीशी झलक मिळेल का बघायला तुमच्याकडून? ऍक्च्युली माझ्या प्रत्येक सिरियलचं एक गंमत आहे की मी काहीतरी तकिया कलम शोधून काढते त्या कॅरेक्टरचा. तर मी मगाशी तुला म्हटलं की गाणं मी शोधून काढते, तसं एक लाईन असते माझ्या कॅरेक्टरची. तसं माझं आंबट गोडमध्ये ए ए ए वेडे ए ए वेडे ए ए वेडे असं ते होतं. आणि त्याच्यानंतर मी चावरे बाबाचा एक मंत्र तिथे शोधून काढला होता. यू आर माय चावरे बाबा ओ ओ ओ ओ, यू आर माय चावरे बाबा ओ ओ ओ ओ असं मी एक मंत्र त्याच्यात म्हणायचं. तसं आमच्या मस्त चाललंय आमचं मध्ये सुद्धा अण्णा महाराज होते माझे, की त्याच्यामध्ये एक भजन होतं की अण्णांनी लावला लावला रे लळा भक्तीचा हाय रे लळा भक्तीचा, अशा पद्धतीचे गाणं आम्ही शोधून काढायचो. त्यानंतर मस्त चाललंय आमचं हे. त्यानंतर लाजो म्हणजे शेजारी शेजारी पक्के शेजारी यामधली लाजो एजी अची लजी सुनजी तेच आहे ना, ते माझं टिपिकल एक लाईन होती. आणि अष्टपत्री गुरुजी रटला रटला अरे रटला रटला कहते हम अरे यामने अरे हमका हमारे साथ रटलो ना तुम भी असं एक तकिया कलाम होता. त्याच्यात रटलो रटलो आणि एजी ओजी लोजी सुनोजी. कारे दुरावामध्ये सुद्धा मी एक काय करू ग तुझं रजनी रजनी काय करू मी तुझं हे एक शोधून काढलं. सो स्वीट होतं एकदम. आणि ऍक्च्युली ना ऍज अ व्ह्युअर म्हणून माझा एक बालक पालक मूवी बघितला होता. त्यातला मी एक तुम्हाला एक सीन सांगतो की जेव्हा पोरं बिल्डिंगमध्ये रात्रीच्या वेळेला बघत असतात की काय चालतं आपल्या घरात आणि ते असे लपून छपून त्या कंपाऊंडमधून जात असतात आणि आतमध्ये एक कपल असतं, तेव्हा ह्यांची एक असा एक डायलॉग होता. सो प्लीज त्यांच्या एकदा त्या टोनिंगमध्ये त्यांच्या कसं न्यूली मॅरिड कपल असतं आणि मी दळणाचा डबा घेऊन चाललेले असते, तर मी जास्त असं खिडकीत डोकावते आणि परत करून परत बघतेस की परत बघते की आणि मग वाक्य म्हणते की बाहेर दिवाळी आणि घरात वातावरण उन्हाळी. बरं, आता आपण मॅम सोबत थोडे गेम्स खेळायला सुरुवात करू. ओके, सो रॅपिड फायर राऊंड आहेत. बी रेडी. पटापट उत्तरं द्यायची आहेत त्याची. ठीक आहे. आवडता कलाकार हिंदी सलमान शाहरुख. सलमान. आवडता कलाकार सुलतान. आवडता कलाकार मराठी स्वप्नील जोशी अंकुश चौधरी. अंकुश. आवडता सपोर्टिंग ऍक्टर वैभव मांगले भाऊ कदम. वैभव. लव्ह स्टोरी जर असेल तर ऍज अ हिरोईन म्हणून तुम्हाला कुठल्या कलाकारासोबत काम करायला आवडेल? त्यांनी मला पचू दे की मी हिरोईन नाही, आता म्हणजे कार्यदुरावामध्ये तुम्ही पाहिलंच असेल नंदिनी आणि सुनील सरांचं जे दाखवलंय ट्युनिंग, सो कदाचित त्या लेवलला जर का लव्ह स्टोरी निघाली मूवीमध्ये, सो तुम्हाला कुठल्या कलाकारासोबत काम करायला आवडेल? आणि ते ऑप्शन्स आहेत वैभव मांगले, भाऊ कदम आणि सुनील तावडे. वैभव. ओ ऍक्च्युली त्यानंतर आता सैराट मूवी जो आहे सो तो म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारे आवडेल? म्हणजे कथानक त्याचा आवडलाय, डिरेक्शन आवडलाय का तो पिक्चर चाललाय म्हणून तुम्हाला तो मस्त चाललाय म्हणून? अच्छा, बरं. त्यानंतर कुठल्या डिरेक्टरकडे काम करायला आवडेल? महेश मांजरेकर, रवी जाधव आणि संजय जाधव. आयुष्यभर
तिघांचे नाव मोठे बाबा. महेश मांजरेकर. ओके. त्यानंतर आता विशाखा काय म्हणून तुम्हाला आवडते ॲज अ कॅरेक्टर, ॲज अ सिरियस कॅरेक्टर आणि एक कॉमेडी कॅरेक्टर? मला कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून राहायला आवडेल. ओके. अच्छा. नॉनव्हेज फूड, चिकन तंदुरी, पॉपलेट फ्राय? पॉपलेट. बघा. त्यानंतर लाईफ टाईम तुम्हाला म्हणजे कुठल्या क्षेत्रात काम करायला आवडेल? सिरियल, थिएटर की मूवी? सिरियल. ओके. 3 नाटकांपैकी कुठलं नाटक फेवरेट आहे तुमचं स्वतःचं? जाऊबाई जोरात, एक डाव भटाचा आणि लग्नाची बेडी? एक डाव भटाचा. ओके. सो अशा प्रकारे मॅमने खूप सुंदर उत्तर दिलेली आहेत रॅपिड फायर राऊंडची. आणि तुम्हाला सर्वात जास्त कुठे एकदम विचार करावा लागला उत्तर देण्यासाठी? आयुष्यपत तो जो जिथे मी हिरोईन आहे. कारण वैभव मांगले बरोबर, याचा भाऊ कदम बरोबर का सुनील तावडे. ऍक्च्युली सांगू का, मला हिरोईन म्हटलं मी स्वतः की मला फक्त आणि फक्त माझ्या समोर सुनील बर्वे दिसतो. मला दुसऱ्या जगात कोणी दिसत नाही, कारण ही फर्स्ट क्रश. म्हणजे मला जेव्हापासून बॉयफ्रेंड कसा असावा असं जर कोणी विचारलं तर मला फक्त सुनील बर्वेच आठवायचा. आणि अजूनही ते समोर आले की मला आता काय करू, आणि हे त्याला पण माहिती आहे. खरंच सुंदर एक्सपिरियन्स होता मॅमचा ऍक्च्युली आतापर्यंतचा. मॅम ऍक्च्युली एक तुम्हाला एक म्हणजे विचारायचं होतं की आता बरेच सारे आर्टिस्ट आहेत, कॉम्पिटिशन वाढला ऍक्टिंग लाईनमध्ये, तर असे बरेच नवखे कलाकार असतात. तर तुम्ही ॲज अ एक्सपिरियन्स आर्टिस्ट म्हणून त्यांना काय एक टिप द्याल की त्यांनी काय केलं पाहिजे पुढे जाण्यासाठी? एक तर पहिल्यांदा सगळ्या न्यूकमर्ससाठी माझं सांगणं आहे की वेड्या मोहापायी ह्या फील्डमध्ये येऊ नका, ग्लॅमरच्या मोहापायी या फील्डमध्ये येऊ नका. दिस इज नॉट ओनली ग्लॅमर, दिस इज मोर दॅन, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त. इट इज स्ट्रगल. आणि मी असं म्हणेन, एकदा स्वतःला आरशात पहा आणि म्हणा स्वतःशी की बघा की माझ्यात खरंच ते कॅलिबर आहेत का, मी खरंच हे तिथपर्यंत जाऊ शकतो का, हे आधी स्वतःचं. कारण स्वतः पहिले आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं असतं. त्यातून जर हो उत्तर आलं ना तर मग तुम्ही जगाशी लढा आणि शिकून जा आणि जगाला दाखवून घ्या ती हाटो राजा येतोय. सुपर सुपर. बरं, तर आणि माझा एक छोटासा एक सोशल क्वेश्चन आहे तुम्हाला की आजपर्यंत आपण बघतो की बरेच सारे इन्सिडेंट होतात, ॲक्सिडेंट होतात, ट्रेन ॲक्सिडेंट होतात, बाईक ॲक्सिडेंट होतात. तर आजकालच्या लोकांना सेल्फी आणि फोटोचा एवढा क्रेज लागला आहे, व्हॉट्सअप सोशल नेटवर्कचा एवढा क्रेज आहे की लोक फोटोज काढतात आणि पहिला ते सोशल नेटवर्कवर पाठवतात. सो ते इन्सिडेंटच्या वेळेला जेव्हा असं काही घडतं, कारण की मी स्वतः बघितलं भांडूप स्टेशनला जेव्हा एका बाईने स्वतः जीव दिला त्या ट्रेनच्या खाली येऊन आणि ती जेव्हा पडली तर लोक अक्षरशः फोटो काढत होते आणि अनोळखी व्यक्ती सुद्धा त्या व्यक्तीला बोलते की मला माझा नंबर घे आणि मला तो फोटो पाठव, मला पाठवायचा आहे. सो ही चुकीची पद्धत आहे की म्हणजे बरोबर आहे? कारण की सोशल नेटवर्कवर पाठवून आपल्याला कळतं घर बसलं की अरे बापरे असं काही झालं का, तर ते त्याचा एक फायदा पण आहे आणि हे पण ती जी सिच्युएशन असते तर त्यावेळेला ऍक्च्युली काय म्हणजे कसं ना, टेक्नॉलॉजी ही आपल्याला दिली आहे देवानं, म्हणजे माणसानंच आणले स्वतःहूनच, तर त्याचा खूप छान वापर करा. म्हणजे गैरवापर करून ते का आहे जगात असा प्रश्न पडावा असं कृपया करून वागू नये लोकांनी, असं मला खूप वाटतं. बोटं ही सतत जी बटनांवर फिरतात त्याही पेक्षा थोडीशी भावनेला फुंकर घाला असं वाटतं. खूप सुंदर मेसेज आणि मॅमने दिलेला आहे, प्लीज फॉलो करा तो. मॅम आता ऍक्च्युली ना आमच्या मुंबई के बंदे जो शो आहे त्याच्यामध्ये प्रत्येक सेलिब्रिटी सोबत आपण सेल्फीज काढतो. सो आम्ही एक वेगळा कन्सेप्ट घेतला, आम्ही डब स्मॅश करतो प्रत्येक सेलिब्रिटी सोबत. सो तुम्हाला आमच्यासोबत एक डब स्मॅश करायचा आहे. शाम कहाँ है? वो तो बिट्टू को लेकर दवाखाने गया है. आए तो उससे कह देना छेनू आया था. बहुत गर्मी है खून में तो बेशक आ जाए मैदान में. सो मॅम आपण आता डब स्मॅश सुद्धा केलेला आहे. सो एक जाता जाता एक प्रश्न विचारेन की कसं वाटलं तुम्हाला मुंबई के बंदे मध्ये येऊन? एकतरी कन्सेप्ट खूप छान आहे मुंबई के बंदे. म्हणजे मुंबईमध्ये टिकून राहण्यासाठी काय काय स्ट्रगल केलं आहे, एका छोट्या गोष्टीतून सगळं विश्व निर्माण करणाऱ्या माणसांची ही गोष्ट तू सगळ्या तमाम जनतेसमोर नेतोयस, ही फार छान गोष्ट आहे. हल्ली शेजारी कोण राहतं हे कळत नाही, तर त्या निमित्तानं
थोडं माणसांची माहिती आपल्याला कळेल ह्या कार्यक्रमातून. आणि त्यामुळे एक वेगळा कन्सेप्ट आणि सगळी तरुणाई इथं काम करते. मला दिसते इथे कॅमेरामन, इथे एडिटर, इथे सगळी तरुण मुलं आहेत. आणि हल्ली यूट्यूब नेट वर्ल्ड इज आउट अँड आउट अनदर वर्ल्ड असं मला वाटतं. तर यामध्ये हा एक छान प्रयत्न तुम्ही करता आहात आणि मला खूप आनंद झाला इथं येऊन तुम्हा सगळ्यांना भेटून. आय एन्जॉयड अ लॉट. थँक्स अ लॉट मॅम. तुम्ही इथे आला त्याबद्दल एवढं बरं वाटतंय मला, हितेशला, कौस्तुभला, स्वरूपला, आमची ओव्हरऑल टीम जी आहेत, आमच्या प्रोडक्शन जे आहेत त्या सगळ्यांना. सो मॅम तुमचे प्रोमो पाहिले होते, खूप छान केले तुम्ही. हो, थँक्यू सो मच मॅम. प्लीज एकदा जरा सांगाल का की प्लीज डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तुमच्या स्टाईलमध्ये. मुंबई के बंदेचा हा पहिला एपिसोड आहे आणि आजपासून सगळेच याच्याशी कनेक्टेड नक्की राहतील, कारण का मी स्वतः याच्याशी कनेक्टेड राहणार आहे. आणि शिवाय ही सगळी जी मंडळी ती माझ्या अंबरनाथची आहेत. सो तो एक माझा असा जिव्हाळ्याचा विषय आहे. सो फ्रेंड्स, डू लाईक अँड सबस्क्राईब मुंबई की बंदे. थँक्यू सो मच. आणि मॅम एक तुम्ही मुंबई के बंदे या शो मध्ये आलात त्यासाठी आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट आहे तुमच्यासाठी. गिफ्ट मिळालं. हा एक मुंबई के बंदे या चॅनलचा लोगो असलेला एक मग तुम्हाला लोगो देखो मुझे क्या मिला है. मुंबई के बंदे हा एक छोटासा एक मग आहे तुमच्यासाठी. आणि एक गो ग्रीन म्हणून आपण झाडे लावा झाडे जगवा या आपल्या इको फ्रेंडली या गोष्टीला आपण जास्त प्राधान्य देत असतो. सो ती गोष्ट आम्ही विचारात ठेवून आम्ही तुम्हाला एक छोटंसं तुळशीचं रोपटं देणार आहोत. आय होप यू लाईक इट. येस ऑफकोर्स. थँक्यू. सो गाईज, विशाखा सुभेदार मॅम आमच्यासोबत आल्या. त्यांनी त्यांच्या लाईफचा जो जुगाड आहे तो तुम्हाला शेअर केला. आय होप तुम्हालाही तो आवडेल. सो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आपण नेक्स्ट टाइम पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा एका वेगळ्या पर्सनॅलिटीला घेऊन भेटूयात लवकरच. बाय बाय.